थेट आपण सुरुवातीला औरंगाबादला जाणार आहोत। सचिन बडे आपल्या बरोबर आहे। सचिन, आपण बघतोय मराठा आंदोलनाची ठिणगी खरं तर त्यानंतर जी पेटली ती औरंगाबादवरनं, त्यानंतर आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास औरंगाबादमध्ये मराठाचे कार्यकर्ते आहेत, मराठा आंदोलक आहेत, फारच आक्रमक बघायला मिळाले। आता तर थेट आपण बघतोय कालच्या निर्णयाने आपण बघतोय चित्र बऱ्यापैकी बदललेलं दिसलं आपल्याला। आता थेट हा सगळा निर्णय केंद्राच्या हातात गेलेला, अर्थात आता राज्य सरकारकडून प्रस्ताव जाणं आवश्यक असणार आहे। पण या सगळ्याबाबत आता नेमकं या मराठा आंदोलकांच्या, मराठा कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत? मनुश्री, राज्याचा ज्वलंत प्रश्न हा आता मराठा आरक्षण बनलेला आहे। मराठा आरक्षणाकडे सर्वांच्या नजर लागून होत्या। अशामध्ये केंद्र आणि राज्य अशा ह्या युद्धामध्ये केंद्र सरकारच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आलेली होती। ती याचिका म्हणजे आरक्षण देण्याचा जो काही अधिकार आहे ते राज्य सरकारला असल्याची भूमिका मांडणारी याचिका दाखल करण्यात आली होती। परंतु ती याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। आता त्यामुळं हा एक सिद्ध झालेला आहे की संपूर्ण जो काही अधिकार आहे हा आता केंद्र सरकारकडे आहे आणि केंद्र सरकारनं उचित पावलं उचलायला हवीत। यासाठी दबाव तंत्र सुद्धा केंद्र सरकारवर द्यायला हवं होतं आणि सर्व जे काही मराठा बांधव आहेत किंवा मराठा समाजातील आंदोलक आहेत त्यांनी आता तीव्र प्रतिक्रिया ही देखील व्यक्त केलेली आहे। ती म्हणजे आता राज्य सरकारनं केंद्र सरकारवर दबाव आणावा। राज्य सरकारनं दबाव आणल्याच्या नंतर हे आरक्षण टिकण्यासाठी केंद्र सुद्धा प्रयत्न करेल। वेळोवेळी राज्य सरकारनं देखील पाठपुरावा करावा। केंद्रावर ढकलून दिल्याच्या नंतर संपूर्ण जबाबदारी ही फक्त केंद्राचीच होते। या विषयामध्ये न राहता त्यामध्ये स्वतः राज्य सरकारनं सुद्धा आता प्रयत्न करणं तेवढं गरजेचं आहे। आपण पाहतोय की गेल्या बऱ्याच दिवसांपासून हे आरक्षण केंद्र पाहिल, राज्य पाहिल हे युद्ध होतं, परंतु मग यामध्ये सर्वसामान्य मराठा समाज भरडला जात होता। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांकडे फक्त समाजाची हीच मागणी आहे, कुणीही लढाई, कशीही लढा, काहीही करा, परंतु आम्हाला आमच्या हक्काचं किंवा आम्हाला जे आमच्या फायद्यासाठी जे राहणारं आरक्षण आहे ते आम्हाला टिकवून द्या, आमच्यासाठी आरक्षणासाठी प्रयत्न करा। राज्यातील परिस्थिती ही अतिशय गंभीर बनलेली आहे। आपण पाहतोय की स्वतः संभाजीराजे आता हे दौरे करत आहेत, कारण आरक्षणाच्या प्रश्नासाठी स्वतः राजेंना रस्त्यावर उतरावं लागतंय। त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं हा जो काही निकाल दिलेला आहे, हा निकाल म्हणजे आता जो काही मराठा आरक्षणाचा डावपेच होता, जो काही पेच निर्माण झाला होता, हा पेच आता हळूहळू सुटलेला आहे। त्यामुळे मराठा समाज असेल, मराठा समाजातील जे काही बांधव आहेत, आंदोलक आहेत किंवा सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांची आता ही इच्छा आहे की केंद्रानं आणि राज्य सरकारनं एकत्रित येऊन या आरक्षणासाठी प्रयत्न करावा, वेळ काढूपणा करू नये। कारण आतापर्यंत जे काही युवक आहेत, युवती आहेत, ही परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना हे आरक्षण राजकारणात नको, तर हे जे आरक्षण आहे हे नोकर भरती आणि शिक्षणामध्ये हवंय। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या आशा ह्या पल्लवित झालेल्या आहेत। केंद्रानं आता मोठ्या पद्धतीने काम करायला हवं, मोठं पावलं उचलायला हवीत आणि त्याला पाठोपाठ त्यांना दबाव देण्यासाठी राज्य सरकारनं देखील प्रयत्न करायला हवा। त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी याकडे जातीनं लक्ष द्यायला हवं, असे सर्वसामान्य मराठा बांधव आता विनंती करत आहेत। निश्चितच आता प्रस्ताव कुठेतरी केंद्राकडे राज्य सरकारने पाठवणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच हाच पुढचा निर्णय घेतला जाईल। सगळ्यांनाच त्याबद्दल उत्सुकता आहे। तर आपण थेट आता जालनाला जाणार आहोत। रवी जयस्वाल आपल्या बरोबर आहे। रवी, काय नेमकं सांगाल? जालनामध्ये सुद्धा ज्वलंत मुद्दा कुठेतरी मराठा आरक्षणाचा झालेला आहे। थेट लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली होती आणि आता आपण बघतोय की अशा प्रकारे केंद्राच्या हातात आता सगळं हे प्रकरण गेलेलं आहे किंवा आरक्षणाचा आता मुद्दा गेलेला आहे। काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत आता जालनावासियांच्या? मनुश्री, आपण जर बघितलं तर केंद्रानं जी याचिका दाखल केली होती ती न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। त्याच्यानंतर सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे आणि आता सर्व अधिकार जे आहे ते केंद्राकडे आहे। त्याच्यामुळे आता यावर मराठा क्रांती मोर्चाला काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्या बरोबर आहेत। दादा, मला सांगा की आता कालच्या निकालानंतर तुम्ही कसं बघता सगळं? 102वी घटना संदर्भात केंद्र शासनाने जे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, ती याचिका काल फेटाळण्यात आली। याचाच अर्थ असा होतो की मराठा जे आरक्षण आहे हे आरक्षण हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतं आणि तत्कालीन राज्य शासनाने जे आरक्षण दिलं होतं ते अत्यंत फसवं आरक्षण होतं। 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर 100 दिवसानंतर या तत्कालीन सरकारने मराठा समाजाला कुठंतरी तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं होतं। पण कालच्या या पुनर्विचार याचिकेतून जे निष्पन्न झालं याचाच अर्थ असा होतो की तो पूर्ण अधिकार केंद्राचा आहे आणि केंद्राने आता दोन्ही सभागृहामध्ये याच्यासाठी कायदा करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा। नसता येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये मराठ्याचा उद्रेक या राज्य तत्कालीन शासनाला आणि केंद्र शासनाला दिसेल। आता कुठल्याही समाजाचं मागासलेपण जे आहे ते ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही असं त्याच्यामध्ये म्हटले, काय सांगा? तर यामध्ये मी असं बोलू इच्छितो की आता जे काल निर्णय घेण्यात आला आहे आणि केंद्र शासनाने जी भूमिका आहे ती आता त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि आम्हाला कोणत्या प्रकारे आरक्षण देता येईल
आणि कसं देता येईल हे केंद्राने ठरवावं. अन्यथा आम्ही पुढील जो आमच्या समाजाचा निर्णय असेल हा केंद्रासाठी खूप घातक ठरेल आणि आम्ही निश्चितच दिल्लीमध्ये मोठं आणि भव्य दिव्य आंदोलन उभं करू. आपण बघितलं मनुश्री, आता सर्व जे अधिकार आहेत ते केंद्राकडे आहेत आणि याचा प्रस्ताव जो आहे तो पाठपुरावा राज्य सरकारनं करायला पाहिजे. नाचता दिल्लीमध्ये कूच करणार असल्याचा जे इशारा आहे तो मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. मनुश्री, निश्चितच आहे. आपण बघतो आता थेट हे सगळा मुद्दा दिल्लीकडे गेलेला आहे. आता नेमकं राज्य सरकार कशा प्रकारे प्रस्ताव पाठवतं, कशा प्रकारे दबाव आणतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सतेज औंधकर आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरवरून. सतेज, आपण बघतोय की संभाजी राजे खुद्द कोल्हापूरमधनं असतात आणि तिथून ते वारंवार सांगतात की हा सगळा आरक्षणाचा प्रश्न आपण कायम लावून धरणार आणि आता खरंच हा आरक्षणाचा प्रश्न आहे खासदारांच्या हातात गेलेला आहे. त्यांच्या म्हणजे एकीकडे आपण उदयनराजे म्हणू किंवा संभाजी राजे म्हणू त्यांच्या हातात गेलेला आता आपल्याला बघायला मिळत आहे. कशा प्रकारे हा प्रश्न लावण्यासाठी, धसास लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि दुसऱ्या सगळ्या प्रकरणानंतर मराठा समाजाच्या नेमक्या काय भावना आहेत? खरं तर मनुश्री, आपल्याला माहिती आहे की काल जो सुप्रीम कोर्टामध्ये जी केंद्र सरकारच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल केली होती ती फेटाळली आणि फेटाळल्यानंतर खरं तर संतापाची लाट आहे ती सकल मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ही उसळली आहे. कारण केंद्र सरकार आहे ते राज्य सरकारच्या गोट्यात आपला चेंडूचा ढकलतोय, राज्य सरकार आहे ते केंद्र सरकारच्या गोट्यात ढकलतोय. या सगळ्या खेळीमध्ये खरं तर सकल मराठा समाज आहे तो आक्रमक झालेला आहे. संभाजीराजेंनी याचं नेतृत्व केलेलं होतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एक सकल मराठा समाजाचे नेते म्हणून दिलीप देसाई हे आपल्यासोबत, त्यांना विचारूया नेमकी काय झालं आणि अशा पद्धतीनं हा निकाल आला. कुठेतरी मराठा समाजाची भावना उद्रेक करण्याचा हा एक विषय असू शकतो का? माननीय सुप्रीम कोर्टानं जो काही निकाल दिला हा तात्काळ दिला, न्याय नव्हे निर्णय दिला. खऱ्या अर्थानं आता जे सर्वपक्षीय नेते, सगळे नेते हे मराठा समाजाचं राजकारण करत होते. आता हे राजकारण कसं होतं तर वेळोवेळी आम्ही त्यांना 2 दिवसाचं अधिवेशन राज्य सरकारनं मराठा समाजासाठी करावं म्हणून मागणी होती, पण वेळोवेळी त्यांचा असा विषय होता की हे न्यायप्रविष्ट आहे. केंद्र सरकार राज्य सरकारकडे जात आहे, राज्य सरकार शासनाकडे बोट दाखवत आहे. हा संपूर्ण फुटबॉलचा खेळ हा मराठा समाजाचा होत होता. आता मात्र ह्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सोडणार नाही. आता ही एक प्रोसिजर राबवली पाहिजे की राज्य सरकारनं दोन्ही सभागृहामध्ये मराठा समाजाबाबत 1 दिवसाचं पूर्ण अधिवेशन घेऊन कशा पद्धतीनं केंद्र सरकारला अहवाल मागवता येईल किंवा मागासवर्ग आयोगामध्ये काही मराठा समाजाचे सदस्य कसे आपल्याला त्यामध्ये सामील करता येईल आणि संपूर्ण अहवाल हा दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होऊन राज्यपालांच्या सहीनं तो राष्ट्रपतींच्याकडे गेला पाहिजे आणि राष्ट्रपतींच्याकडून तो संसदेमध्ये गेला पाहिजे. ही प्रोसिजर जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत मराठा समाज जो काही हे न्यायप्रविष्ट म्हणून ओरडत होते ह्यांना मात्र आता आम्ही गप्प बसू देणार नाही. आमचा लढा आजपासून सुरू झाला. राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची झोप उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नाही, आता नक्कीच हा सगळा सुप्रीम कोर्टातनं ज्यावेळेस पुनर्विचार याचिका आहे ती फेटाळली आहे. यानंतर उद्यापासूनची लढाई कशी असणार किंवा आजपासूनची लढाई तुमची कशी असणार आहे? कारण कोल्हापूरकर आहेत ते नेहमीच महाराष्ट्राला एक दिशा देत असतात. कशा पद्धतीने तुमचं हे आंदोलन असणार आहे? ह्या आंदोलनामध्ये आम्ही अनेक मराठा समाज अतिशय शांततेने 58 मोर्चे काढले. अतिशय संयमानं प्रत्येक नेत्याशी, आमदाराशी, खासदाराशी, मंत्र्यांशी बोलणं केले, परंतु ह्यात आम्हाला काही मिळालं नाही. निव्वळ आमची फसवणूक केली. मराठा समाजाला निव्वळ आमच्यातलेच काही मराठा हे राजकारणाचे खुर्च्या मिळवण्यासाठी हे आमचे नेते झाले आणि आम्हाला यात काही मिळालं नाही. हे आमदार झाले, हे खासदार झाले. आता मात्र सकल मराठा समाजाच्या प्रत्येक आपल्या आरक्षणाने प्रत्येक मराठा समाजानं बाहेर उठलं पाहिजे आणि रस्त्यावर आलं पाहिजे, तर आणि तरच काहीतरी भविष्य आहे. आणि हे सगळ्यात राहिला प्रश्न, ज्यावेळेला राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव जाईल त्यावेळेला महाराष्ट्रातले 48 खासदार नेमकं काय करणार आहेत संसद भवनमध्ये याचा जाब प्रत्येक खासदाराला आम्ही घरात जाऊन विचारणार. ही आमच्या मराठा समाजाची आता उद्यापासूनची रणनीती आहे. आणि त्याच पद्धतीनं राज्य सरकारनं सुद्धा आता न वेळ काढता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की उद्याचं जे पावसाळी अधिवेशन महाराष्ट्र शासनानं उद्या ठेवलंय यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं किंवा काय याबद्दल साधा 5 ते 10 मिनिटं सुद्धा दिलेलं नाही. ही निषेधाची बाब आहे.
म्हणजे नेमकं या राजकारण्यांना करायचं काय? बरं, सत्ताधारी तुम्ही पटलावर विषय घेत नाहीये, पण विरोधी पक्ष नेते काय करतात? निव्वळ पत्रकारितेमध्ये 4 ओळी लिहून द्यायच्या, भाषणं ठोकायची, इतकंच झालं का? आता मराठा समाज फसणार नाही हे मात्र नक्की. मनुश्री, आपण पाहतोय की खरं तर मराठा समाजाच्या बाबतीत राज्यकर्त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती खरं संशयास्पद आहे किंवा तोंड देखील आहे असं यांचं म्हणणं निश्चित आहे. तीव्र भावना मात्र खरं जर- तर मराठा समाजाच्या आपल्याला बघायला मिळते. आणि थेट आता आपण जाणार आहोत औरंगाबादला. सचिन बडे आपल्या बरोबर आहे. सचिन, आपण बघतोय की वारंवार ही आंदोलनं होत गेली, राज्य सरकारने पावलं उचलावी मागणी करण्यात आली. अर्थातच राज्य सरकारवर सुद्धा आता कुठेतरी दबाव आणणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण बघतोय ते प्रस्ताव पारित करतील आणि तातडीनं तो केंद्राकडे पाठवतील. काय नेमकं आता मराठा आंदोलकांचं म्हणणं? आणि इतकंच नाही तर आपण बघतोय खास करून भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर भाजप वारंवार राज्य सरकारला या संदर्भात जबाबदार ठरवत होतं. नक्कीच मनोश्री, भाजपनं वारंवार राज्य सरकारला जबाबदार धरलेलं आहे, म्हणजे महाविकास आघाडीला जबाबदार धरलेलं आहे. भाजपच्या वेळेला मिळालेलं आरक्षण महाविकास आघाडीच्या वेळेला का टिकत नाही या मुद्द्यांवर धरून राजकारण देखील पाहायला मिळालेलं होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्रानं जो काही अहवाल सादर केलेला होता किंवा केंद्रानं जी काही याचिका दाखल केलेली होती ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. परंतु गेल्या बऱ्याच दिवसांपासून सर्वसामान्य जो काही समाज आहे, हा समाजांची एकच प्रतिक्रिया आपल्याला वारंवार पाहायला मिळालेली होती. राज्य सरकारनं आरक्षणासंदर्भामध्ये वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा केलेला नाहीये, त्यामुळे हे आरक्षण टिकलेलं नाही. आणि त्यासोबतच आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे की मराठा समाजाचा रोष हा राज्य सरकारवर पाहायला मिळालेला होता. राज्य सरकारनं वेळेस योग्य प्रयत्न केला असता तर नक्कीच काहीतरी फायदा झाला असता. त्यामुळे आपण पाहतो की राज्यभरामध्ये आंदोलनं देखील पाहायला मिळाली, मोर्चे देखील पाहायला मिळाले आणि विविध ठिकाणी आपण गनिमी कावे सुद्धा पाहिलेले होते. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आता जो काही निकाल आलेला आहे, आता हे संपूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. चित्र स्पष्ट दिसते आपल्याला की आता संपूर्ण जो काही अधिकार आहे हा केंद्रावर आहे. परंतु केंद्राला जर दबाव दिला किंवा केंद्रासोबत काम करून घेतलं तरच हे काम होऊ शकतं. त्यामुळं सर्वसामान्य जनतेची हीच अपेक्षा आहे, हीच इच्छा आहे की जनतेला आरक्षण हवंय. मग ते आरक्षण मिळवण्यासाठी किंवा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा पाठपुरावा करावा, राज्य सरकारनं सुद्धा केंद्र सरकारवर दबाव आणावा, तरच ही गोष्ट शक्य होऊ शकते. परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये समाजाचा प्रश्न येतो तर राजकारण जपण्यासाठी तुम्ही समाजाची बळी देऊ शकत नाही, हा सुद्धा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. राजकारण बाजूला सारून सध्या परिस्थिती जी काही मराठा समाजावर उद्भवलेली आहे ही निवारण्यासाठी सगळ्यांनी खरं तर आता एकत्र येणं गरजेचं आहे आणि केंद्रावर दबाव आणणं गरजेचं आहे. कारण मराठा आरक्षण, अगदी प्रत्येक पक्षाने सांगितलं आम्हाला मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. अर्थातच आता नेमकी पावलं कशी उचलली जातात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा जालन्याला जाऊया. रवी जयस्वाल आपल्या बरोबर आहेत. रवी, एकीकडे केंद्रावर दबाव आणण्यासाठी मराठा समाज म्हणतो की आम्ही दिल्लीला जाऊन आंदोलन करू, पण इकडे राज्य सरकारवर सुद्धा कुठेतरी दबाव आणणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचा प्रस्ताव पारित करणं गरजेचं आहे. काय नेमका आता भावना आहेत त्यांच्या? मनोश्री, आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाची ठिणगी जी आहे ती जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेटली होती. जिल्हाभरात मराठा बांधवांचे जे आहे त्या मोठमोठे आंदोलन आपल्याला बघायला मिळाले होते. आता केंद्राकडे जो आहे तो सगळे अधिकार आहे, मात्र राज्य सरकारनं कुठेतरी प्रस्ताव द्यायला पाहिजे होता. त्याच्यामुळे राज्य सरकारवर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? काय तुम्ही आता 100% आता योगायोगाने संसदेचं अधिवेशन आहे आणि राज्याचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये सर्वानुमते सर्वांनी या केंद्र सरकारवर दबाव आणायला पाहिजे आणि राज्यावर दबाव आणण्यासाठी मराठा समाज आता यानंतर आक्रमक होईल. तुमची कशी रणनीती असणार पुढची आता उद्या? केंद्र शासनाकडे जो आता अधिकार राहिलेला आहे आणि केंद्राने तसं 102 घटना दुरुस्तीनंतर राज्याचे जे अधिकार बाधित झालेले आहे, म्हणून आम्ही आता केंद्र शासनाच्या विरोधामध्ये मराठा समाजाची भूमिका अत्यंत ही जशी पूर्वी 2016 पासून राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी जी मराठा समाजाची भूमिका होती तीच भूमिका आज केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आमची त्याच प्रकारे असेल. आपण बघितलं तर केंद्र सरकारच्याच विरोधामध्ये जे आहे ते आता कुठेतरी रोष व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळतो आणि सगळी भूमिका जी आहे ती केंद्राच्या हातात आहे. त्याच्यामुळे केंद्रानं आरक्षण द्यावं अशी मागणी जी आहे ती आता मराठा अर्थातच आणि त्यासाठी आता प्रयत्न होणं गरजेचं असणार आहे. बीडला जाऊया. विकास माने आपल्या बरोबर आहेत. विकास, काय नेमकं सांगाल? बीडमध्ये खास करून मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे निघाले, आंदोलक अगदी आक्रमक झालेले बघायला मिळाले. वारंवार राज्य सरकारवर सुद्धा ठपका ठेवण्यात आला या बीडमधल्या आंदोलकांकडनं. आता नेमकं पावलं आता थेट आपण बघतोय केंद्र सरकारकडच्या हातात हा सगळा आरक्षणाचा प्रश्न गेलेला आहे. काय नेमका आत्ता बीडवासियांच्या प्रतिक्रिया आहेत? मग
नक्कीच मनुष्य आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण रद्द झालं होतं त्यावेळेसच बीडमध्ये खरं तर 2 मोर्चे निघाले होते आणि याच दरम्यानमध्ये सुरेश धस असतील त्याबरोबरच विनायक मेटे या दोघांनाही मोर्चा काढला होता आणि त्यामुळे मराठा समाज जो आहे बीडमध्ये सगळ्यात जास्त आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र काल जी याचिका फेटाळली आहे त्यानंतर मात्र मराठा समाजाची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर सर्व मराठा समाजाचे बांधव आहेत. आपण त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेणार आहोत की नेमकं आता जी याचिका फेटाळली आहे त्यानंतर भूमिका काय राहणार आहे तुमची. मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने मागच्या काही दिवसापूर्वी रद्द केला. तो समाजासाठी अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी निर्णय होता. त्यानंतर केंद्राने 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती आणि त्या याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की राज्यांचे अधिकार अबाधित आहेत, परंतु ही केंद्र सरकारची याचिका राज्यांबाबतची काल फेटाळल्याचं वृत्त आमच्याकडे येऊन धडकलंय. ही मराठा आरक्षणाच्या चळवळीला, मराठा आरक्षणाला खूप मोठी बाधा आहे. आमच्या समाजाला खूप वेदना देणारी, दुःख देणारी घटना आहे आणि आता राज्याला ही याचिका फेटाळल्यामुळे राज्याला आता SC BC किंवा इतर आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत असं माननीय सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता सुप्रीम कोर्टानं राज्यांना अधिकार देण्यासाठी पुन्हा घटना दुरुस्ती केली पाहिजे किंवा राज्य सरकारनं याबाबत पुनर्विचार याचिका तिथं अजून दाखल केलेली आहे. विनोद पाटलांची एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आम्हाला पुन्हा एकदा राज्य सरकार, केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट आणि या सर्वांना विनंती आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. गोरगरीब मराठ्यांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आमची या तिन्ही संस्थांना विनंती आहे की आपण मराठा आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचंय, राज्य आणि केंद्रानं कशा पद्धतीचा समन्वय साधायचा आहे, कशा पद्धतीनं द्यायचंय ते द्यावं. 50% मर्यादा वाढवून द्यावं किंवा 50% द्यावं, हे राज्य आणि केंद्राचा प्रश्न आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाला सुद्धा विनंती आहे, जनभावनेचा आदर केला पाहिजे. जनभावना काय आहेत ह्या सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. केंद्र सरकार मध्ये आपलं सरकार आहे, आता काय नेमकं राहील, काय वाटतं तुम्हाला? आता हे बघा, केंद्र शासनाने जे सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली होती तीच रिव्ह्यू पिटिशन फेटाळलेली आहे. परंतु राज्य सरकारने आणि जे खरे न्यायालयीन लढणारे आहेत विनोद पाटील यांची रिव्ह्यू पिटिशन अजून बाकी आहे. म्हणून पावसाळी अधिवेशन केंद्राचं सुरू होतंय आणि राज्याचं होतंय. दोन्ही सरकारला आमची विनंती आहे की दोन्ही सरकारनी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद करावी, अन्यथा समाज कुणालाही माफ करणार नाही. आणि आता समाज कोणत्याही मराठ्याच्या नेत्यावर विश्वास नाही, फक्त छत्रपती संभाजी महाराजांवर समाजाचा विश्वास आहे. का तर राजे हे प्रामाणिकपणे दोन्ही सरकारला व्यवस्थितरित्या बैठका करून निर्णय करून समाजाच्या हिताचा निर्णय करतील. जो मोर्चा निघाला होता त्यात सहभागी होते तुम्ही, काय आता एकंदरीतच वाटतं याचिका फेटाळली गेली? एकंदरीत 58 मोर्चे आजपर्यंत आम्ही जे मोर्चे काढले ते मोर्चे एकंदरीत आमचे अयशस्वी झाल्याप्रमाणे आम्हाला आज दुःखद वाटतंय. येणाऱ्या काळामध्ये इतके भयंकर मोर्चे, इतके भयंकर संघर्ष आमच्या समाजासाठी आणि आरक्षणासाठी राहील. 18 ऑगस्ट 2018 रोजी जी केंद्राने 102वी घटना दुरुस्ती केली होती त्यामुळे आमच्या आरक्षणाला आज राज्याचे अधिकार जे त्यांनी काढून घेतले त्यामुळे आरक्षणाचा भयंकर असा फटका बसला. त्यामुळे राज्य शासनाने, मी पुन्हा विनंती करतो, राज्य शासनाने पुन्हा त्यामध्ये पाठपुरावा करून तात्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे. तुम्ही देखील कोर्टामध्ये आपली कर्तव्य बजावत असतात, आता काय एकंदरीतच वाटतं, काय होईल आता? खरं तर केंद्र सरकारने जी पुनर्विलोकन याचिका दाखल केली तीच मुळात चुकीची आहे. एक तर 102वी घटना दुरुस्ती करून राज्याचे अधिकार केंद्राने उठवले. केंद्र सरकारने 102ची घटना दुरुस्ती करून स्पष्ट उल्लेख केलेला आहे की राज्यांना आता आरक्षण द्यायचा अधिकार नाही. अशा परिस्थितीमध्ये भाजपचं सरकार असतानाच भाजपच्या सरकारने राज्यामध्ये आरक्षण दिलं. दुर्दैवाने ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आणि पुन्हा आता सुप्रीम कोर्टमध्ये केंद्रच पुनर्विलोकन याचिका दाखल करते की मराठ्यांना आरक्षण द्या, राज्य सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार आहे. मुळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची ही दुटुप्पीची भूमिका आहे ही यांनी बदलली पाहिजे आणि आता पुन्हा एकदा केंद्रात घटना दुरुस्ती करून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. हा एकच पर्याय मराठ्यासमोर आहे. मोठे आपल्या इथे जे आंदोलन झाले होते, मोर्चे निघाले होते, आता ह्यानंतरची भूमिका कशी राहील, काय वाटतंय? मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश कर अशी आमची मागील 30 वर्षापासून संभाजी ब्रिगेडची मागणी. मुळात 50% वरचं आरक्षण इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार या केसमुळे 50% वरचं आरक्षण टिकत नाही. महाराष्ट्र असं एकमेव राज्य तिथं 2 वेगवेगळ्या जातीला वेगवेगळं आरक्षण. विदर्भामधला जो आमचा मराठा समाज आहे त्यांना कुणबी म्हणून तिथं ऑलरेडी आरक्षण आहे आणि मराठवाड्यामधला जो मराठा समाज आहे जो बिनशर्त मराठवाडा सामील झाला महाराष्ट्रामध्ये, या मराठा समाजावर या
महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने मिळून अन्याय केला आहे. आमचं आपल्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की जे ओबीसीचं जे आरक्षण आहे, जे 50% आतमध्ये संविधानिक आरक्षण आहे, ते राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मराठा समाजाला द्यावे. निश्चितच मनोज, आपण आपण आता पाहिलं सगळ्या असेल की- मागण्या खरं तर केल्या जातात, त्या मागण्यांचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे.